साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि या बैठकीचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसतायत। रयत शिक्षण संस्थेचं गेल्या वर्षीचं उत्पन्न किती होतं याची माहिती अजित पवारांना त्यांच्या हातामध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये सापडत नव्हती, तेव्हा शरद पवारांनी कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला। त्यानंतर अजित पवार यांनी उत्पन्नाचा आकडा वाचून दाखवला। सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। आपला संस्थेचा ते 22-23 आणि 23-24 आता मी तो स्टेबल वाचून दाखवतो। 67,81,09,019 67,91,81,00,000 हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे। शिल्लक एका वर्षातली वाढ आहे। म्हणजे मागचे दोन्ही आकडे सर वाढ 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या, ठेवी आणि बँक बॅलन्स।